टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल ट्युटोरियल इन मराठी. ओके. तर मागच्या सेशनपर्यंत आपण सिलेक्ट क्वेरी बघितल्या आहे. त्यातून पुढे आता पुढचं सेशनकडे जाऊयात. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल मध्ये वेअर क्लॉज. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे वेअरचा. तर ते काय आहे वेअर क्लॉज नक्की काय आहे? ते कशासाठी यूज करतात आणि कसं यूज केलं जातं आपल्या एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये हे आपण आजच्या सेशनमध्ये संपूर्णपणे व्यवस्थित बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. एसक्यूएल वेअर क्लॉजचा वापर हा सिंगल टेबलमधून डेटा आणताना किंवा अनेक टेबलसह जोडताना स्थिती निर्दिष्ट करण्यासाठी केला जातो. जर दिलेली अट पूर्ण झाली तरच ते टेबलमधून विशिष्ट व्हॅल्यू मिळवते. आपण रेकॉर्ड फिल्टर करण्यासाठी आणि फक्त आवश्यक रेकॉर्ड आणण्यासाठी वेअर क्लॉज वापराल. म्हणजेच काय की एसक्यूएल वेअर क्लॉजचा वापर जो आहे तो सिंगल टेबलमधून म्हणजे एका टेबलमधून डेटा आणण्यासाठी. ओके, म्हणजे की आपल्याला समजा आपण काय एकच टेबल बनवू नाही शकत एसक्यूएल मध्ये. आपण भरपूर टेबल्स बनवू शकतो. तर भरपूर टेबल्स बनवू शकतो म्हणजेच काय की समजा दोन टेबल आहे. फॉर एक्झाम्पल दोन टेबल आहे तर त्या दोन टेबलमध्ये आपल्याला काहीतरी त्यांचं कनेक्शन करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने आपल्याला वेअर क्लॉजचा तिथं उपयोग होऊ शकतो. किंवा एकाच टेबलमधून आपल्याला ठराविक माहिती काढून घेण्यासाठी आता काही गोष्टी अशा असतात की टेबलमधून आपल्याला एक ठराविक गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या असतात. तर अशा वेळेस आपण संपूर्ण टेबलच रीड करत बसणार आहोत का? तर नाही. तर अशा वेळेस आपल्याला वेअर क्लॉजचा उपयोग करून आवश्यक तेवढीच माहिती आपण मिळवू शकतो. म्हणून आपल्याला वेअर क्लॉजचा वापर करावा लागतो. वेअर क्लॉज फक्त सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये वापरला जात नाही तर तो अपडेट डिलीट इत्यादी स्टेटमेंट देखील मध्ये वापरला जातो. ओके, वेअर क्लॉज हे प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. जेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल किंवा काही अपडेट करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल इत्यादी सगळ्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही वेअर क्लॉजचा वापर करू शकता. आता बेसिक सिंटॅक्स काय आहे वेअर क्लॉजचा तो बघूयात. सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 कॉलम एन फ्रॉम टेबल नेम अँड वेअरची जी काय कंडिशन असेल ती आपण इथं देऊ शकतो. म्हणजेच की काय सिलेक्ट करायचंय कॉलम 1 कोणता आहे तुमचा, कॉलम 2 कोणता आहे. आता हे तुम्हाला सिंटॅक्स आहे इतकेच कळणार नाहीये, पण आपल्याला आता एक्झाम्पल जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तेव्हा तुम्हाला हे सिंटॅक्स पूर्णपणे व्यवस्थित समजणार आहे. त्यापूर्वी हे सिंटॅक्स व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी. आता you can specify a condition using comparison or a logical operators like greater than, less than, equal to, like, not, etc. म्हणजेच काय की जे तुमचे ही जी कंडिशन इथे दिसतीये ही कंडिशन तुमची लॉजिकल ऑपरेटर्स वर डिपेंड असते. लाईक ग्रेटर दॅन असू शकतं, लेस दॅन असू शकतं, इक्वल टू असू शकतं, लाईक असू शकतं, नॉट असू शकतं. की ते कसं यूज करायचंय ते बघूयात. आता कन्सिडर करायचे की कस्टमर्स टेबल आहे आपल्याकडे आणि त्या टेबलमध्ये आपल्याला आता समजा हा पूर्ण आपल्याकडे टेबल आपण बनवलेला आहे. जर तुम्ही सुरुवातीपासून जर माझ्या एसक्यूएलच्या व्हिडिओज बघत आला आहात तर तुम्हाला समजेल की हा जो टेबल आहे आपण कसा पद्धतीने आपल्या एसक्यूएल मध्ये एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये आपण तयार केलेला आहे. तर खाली एक उदाहरण आहे ज्यामध्ये आपल्याला कस्टमरचा टेबल आयडी पाहिजे, म्हणजे हा टेबल आयडी पाहिजे, टेबल नेम हवा आहे आणि सॅलरी फील्ड. आता ह्या सॅलरी फील्ड दिसते म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे आयडी, नेम आणि सॅलरी. पण सॅलरीचं काय आहे की ज्याचा पगार 2000 पेक्षा जास्त आहे. आता या लिस्टमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरिएशन्स बघायला मिळतात ते सॅलरीचे. पण आपल्याला 2000 अँड अबव म्हणजे 2000 पेक्षा जास्त ज्यांना पगार आहे त्यांची मला माहिती काढायची आहे. तर ती कशी काढू शकते मी? आता वन बाय वन मी अशी चेक करत बसणार आहे का? तर नाही. तर सिंपल मी काय करणार आहे वेअर क्लॉज यूज करणार आहे. तो कसा? सिलेक्ट काय सांगितलंय? आयडी, नेम आणि सॅलरी फ्रॉम कुठून? फ्रॉम कस्टमर्स. मग वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन म्हणजे काय? त्या 2000 पेक्षा जास्त असलेली म्हणजे ग्रेटर दॅन 2000. मग आपल्याला आता हे जे आहे तुम्हाला आता कळालं असेल की मगाशी आपण सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 केलं. फ्रॉम टेबल नेम म्हणजे फ्रॉम कस्टमर्स असं केलं. वेअर ची जी कंडिशन होती ती कंडिशन काय आहे? सॅलरीचा टेबल आहे ग्रेटर दॅन 2000 पेक्षा जास्त.
मग आपल्याला फक्त ज्यांची 2,000 पेक्षा जास्त सॅलरी आहे त्यांची आपल्याला आयडी भेटला आहे, नेम भेटला आहे आणि सॅलरी भेटला आहे. ओके, तर हे सगळं स्टेटमेंट म्हणजे हे जे सगळं वेअर क्लॉज जे आहे ते आता आपण एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये कसं आपण अप्लाय करणार आहोत ते बघूयात. आता आपण एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये इथे आलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, वेअरची कंडिशन तुम्हाला इथे टेबल दिसत आहे. या संपूर्ण टेबल मी इथे ॲज इट इज तुम्ही बघत आला असाल की मी कसं तो फिल केलेला आहे. तो पूर्ण टेबल आपल्याकडे साथीच्या साथी जे आपण केले होते एंट्रीज ते सगळ्या एंट्रीज आहेत. पण आता आपल्याला काय पाहिजे 2000 अँड अबोव्ह सॅलरी ज्यांची आहे त्यांची आपल्याला काय करायचे आहे काढायचं आहे. तर काय काढायचं त्यांचं समजा सिलेक्ट आय डी. ठीक आहे, जसं नाव आहे तसंच तुम्ही त्यांचं द्यायचं आहे आय डी, नेम आणि सॅलरी. ठीक आहे, फ्रॉम कस्टमर्स टेबल. ठीक आहे, कस्टमर्स ते टेबलचं नाव मी फक्त कस्टमर्स दिलंय. आणि काय द्यायचे तुम्हाला वेअर कंडिशन द्यायची आहे, वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 2000. ठीक आहे, हे असं केल्यानंतर तुम्हाला आता फक्त एक्झिक्यूट केल्यानंतर तर तुम्हाला दिसत आहे इथे आयडी आले, नेम आलेला आहे आणि इथे सॅलरी आली आहे. काय सॅलरी आली आहे की ज्यांची 2,000 पेक्षा जास्त आलेली आहे सॅलरी त्यांची तुम्हाला इथे एंट्रीज तुम्हाला इथे दिसत आहे विथ आयडी, नेम अँड त्यांची सॅलरी. तर अशा पद्धतीने आपण वेअर क्लॉजचा उपयोग एसक्यूएल मध्ये करू शकतो. आता नेक्स्ट बघूयात की वेअर क्लॉज जो आहे खाली एक उदाहरण आहे जे की हार्दिक नावाच्या ग्राहकासाठी कस्टमर टेबलमधून आय डी, नेम आणि सॅलरी फील्ड मिळवेल. इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व स्ट्रिंग सिंगल कोट्समध्ये दिल्या जाव्यात जे ते वरील उदाहरणाप्रमाणे अंकीय मूल्ये कोणत्याही कोटशिवाय दिली जावीत. ओके, म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला एखाद्या पर्सनचं किंवा एखाद्या व्यक्तीचं, सिटीचं किंवा एखादा आपल्याला एक शब्द घ्यायचा असेल. ओके, एक शब्द घ्यायचा असेल तो नेहमी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे असं सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्येच तुम्हाला देणं मस्ट आहे. आता इथे ही कंडिशन काय आहे की सिलेक्ट आय डी, नेम अँड सॅलरी. म्हणजेच काय की आपल्याला सेम कॉलम तुम्ही सिलेक्ट केले आय डी, नेम आणि सॅलरी. ठीक आहे, पण इथे कोणत्या टेबलमधून कस्टमर्स टेबलमधून पण वेअर नेम फक्त आपल्याला इथे हार्दिक या व्यक्तीचं आपल्याला काय करायचं आहे आय डी, नेम अँड सॅलरी हे सगळं आपल्याला काढायचं आहे फक्त एकाच व्यक्तीचं. त्यामुळे वेअर नेम इज इक्वल टू ओके, इथे कंडिशन इज इक्वल टू म्हणजे जी आहे तीच. ओके, कोणाची हार्दिकची. मग आपल्याला नेम फक्त आपल्याला एवढीच एंट्री आन्सर जे आहे आपल्याला एवढंच मिळणार आहे आय डी, नेम आणि त्याची सॅलरी. चला तर मग आपल्या एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये आपण करून बघूया. आता समजा आपल्याला काय करायचं आहे इथे सिलेक्ट आय डी, नेम, सॅलरी. ठीक आहे, त्यानंतर फ्रॉम कस्टमर्स टेबलचं नाव व्यवस्थित देणं मस्ट आहे. जर तुम्ही टेबलचं नाव देण्यात चुकलं तर तुमचा आन्सर येणार नाही व्यवस्थित. तर ठीक आहे, वेअर नेम इज इक्वल टू सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यायचं आहे, नाव द्यायचं आहे हार्दिक आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तो तुम्हाला क्लोज करणं मस्ट आहे. ओके, आणि सेमीकोलन द्यायचा आहे आणि एक्झिक्यूट करायचा आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली बघायला मिळणार आहे हार्दिकचं. ठीक आहे, मी जर स्पेस दिला होता म्हणून इथे मायनर मिस्टेक झाली तर तुम्ही बघू शकता. थोड्या थोड्या मायनर मिस्टेक झाल्या की आपल्याला तिथे ते व्यवस्थित आपला रिझल्ट जो आहे रन केल्यानंतरचा जो आपल्याला आन्सर पाहिजे असतं ते व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित टायपिंग करणं मस्ट आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हार्दिक या व्यक्तीचं आपल्याला काय दिलं आय डी मिळाला आहे, नेम मिळाला आहे आणि त्याची सॅलरी देखील आपल्याला बघायला मिळालेली आहे. समजा मी आता इथे अजून इथे ऍड्रेस जर टाकला. ठीक आहे, तर मला त्याचा ऍड्रेस देखील बघायला मिळणार आहे. ठीक आहे,
जसं तुम्ही ज्या फॉर्ममध्ये तुम्ही हे टाकताय कॉलमची नेम टाकताय तसं तुम्ही इथे अजून तुम्ही ॲड करू शकता. तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने आपण व्हेअर क्लॉजचा उपयोग एस-क्यू-एल मध्ये करत असतो. तर अशा पद्धतीने आज आपण एस-क्यू-एल मध्ये व्हेअर क्लॉज बघितलेला आहे. आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.